हॅलो हॅलो. आज आपल्याकडे दोन बँक ऑफिसर्स आहेत ज्या आपल्याला एक चांगली एज्युकेशन लोन किंवा बिझनेस ग्रोथसाठी जे लोन्स लागतात महिलांसाठी त्याची माहिती देणार आहेत. सो प्लीज इंट्रोडक्शन द्याल मॅडम तुमचं. गुड आफ्टरनून. मी मिसेस प्रिया कामत, ब्रांच मॅनेजर NKGSB बँक कोथरूड ब्रांच. नमस्कार, मी ममता पागे, सिनियर ऑफिसर NKGSB बँक कोथरूड ब्रांच. ॲक्च्युली आज आम्ही थँक्यू टू कल्याणी मॅडम, कारण त्यांनी आम्हाला हा चान्स दिला आज इथे येऊन भेटण्याचा, आणि त्यांना आम्हाला आमचे दोन प्रोडक्ट्स आहेत जे आम्ही स्पेसिफिकली लेडीजसाठी जे आता डिझाईन केले आपल्या बँकेने त्याच्याबद्दल थोडी माहिती द्यायचा. तर सर्वात प्रथम सगळ्या महिला ज्या कोणी आहेत ह्या ग्रुपवर किंवा मॅडमच्या ज्या फॉलोअर्स आहेत त्या सगळ्यांना वुमन्स डे जरी जो झाला असेल 8 मार्चला तरी त्या संदर्भात आमच्या दोघींकडून वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा आता वुमन्स मंथ असल्यामुळे आपल्या बँकेने एक दोन स्कीम्स स्पेशली वुमन्ससाठी डिझाईन केलेल्या आहेत. तर त्याच्यात दोन स्कीम्स आहेत. एक आहे स्त्री सखी लोन आणि दुसरी आहे स्वयंसिद्धा लोन. तर स्त्री सखी लोन संदर्भात ममता थोडंसं सांगेल. तुमचं पॅम्पलेट दाखवाल कसं. स्त्री सखी हे ॲक्च्युली आपण वुमन्स डेच्या निमित्ताने काढलेल्या दोन नवीन लॉन्च केलेल्या दोन लोन्स आहेत. ह्या आपण वुमन एम्पॉवरमेंटच्या काय म्हणतात त्या दृष्टीने म्हणून हे काढलेलं आहे. स्त्री सखी लोन हे पर्सनल लोन आहे. जनरली आपण पर्सनल लोन देत नाही NKGSB मध्ये, पण केवळ स्त्रियांना, ज्या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्यासाठी, म्हणजे पैसा ही कुठेही कन्स्ट्रक्शन होऊन त्यांना कुठे त्याचं पैशाअभावी त्यांचं प्रगती थांबू नये म्हणून आपण हे लोन काढलेलं आहे. स्त्री सखी लोन मध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंत पर्सनल लोन स्त्रियांना मिळू शकतं. 0.25% त्यांना इंटरेस्ट रेट ह्याच्यामध्ये 11% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि प्रोसेसिंग फी आपण घेत नाही. मुद्दाम 5 लाखासाठीची ही जी स्कीम काढलेली आहे पर्सनल लोनची, ती ॲज अ प्रोसेसिंग फी जी आपण भरतो ती आपण ह्या स्कीमसाठी घेणार नाही. जनरली प्रोसेसिंग फी किती असते तेही सांगा. ती आपण 0.5% 1% पासून घेत असतो, पण 0.5% पर्यंत घेतो. खास लेडीजसाठी तुम्ही आता लेडीजसाठी हा याच्या स्कीमसाठी आपण विदाउट प्रोसेसिंग फी घेतोय. आणि पर्सनल लोन म्हटलं की आज बँकांमध्ये बाहेर 15-16% जे मिळतं तिथे आपण आता 11% हा एवढा कमी रेट पर्सनल लोनसाठी आपण विमेनसाठी केलेला आहे. याची फक्त कंडिशन एवढीच आहे, कारण शेवटी अनसिक्युअर्ड लोन आहे. आपण सिक्युरिटी काहीच घेत नाही आहोत. 5 लाखासाठी देतो आहोत, 5 वर्षांसाठी घेतोय आहोत. पण हे अनसिक्युअर्ड असल्या कारणामुळे आपल्याला फक्त 2 गॅरेंटर द्यायची गरज असते. तर तेवढे 2 गॅरेंटर आणि आपल्याला जर मिळाले आणि त्यांचेही जे डॉक्युमेंटेशन आहे हे सेम ॲज बॉरोवर असतील तर ते पुरेसे आहेत आपल्यासाठी. आणि आपण हे लोन लवकरात लवकर सँक्शन करून त्याची डिस्बर्समेंटही लवकरात लवकर करू शकतो. आणि पुढच्या 5 वर्षात हे लोन त्या 11%ने कस्टमरला, वुमन कस्टमरला फेडायचे. फक्त ह्याच्यासाठी त्या ज्या वुमन्स आहेत ह्या स्वतः सॅलरीड किंवा बिझनेस वुमन किंवा प्रोफेशनल, त्यांचा 3 वर्षाचा ITR असणं गरजेचं आहे. आणि आता ह्या केसमध्ये मॅडम ब्युटीचे कोर्सेस करायला मुली आमच्याकडे येतात, तर त्या अर्निंग काही नसतं कारण 12th झालंय, FY झालंय, तर त्यांचे आई वडील करू शकतात. आई जर त्यांची आई वडील म्हणण्यापेक्षा ही स्कीम स्पेसिफिकली लेडीजसाठी असल्यामुळे पुन्हा एकदा त्या स्त्री सखीसाठी आहे जी आई आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी हे लोन घेऊ शकते. ती तिचे स्वतःचे ITR, सॅलरीड असेल तर 3 महिन्याचे सॅलरी स्लिप्स आणि 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट. वडिलांचं चालणार नाही. वडिलांना ॲज अ कोअप्लिकंट म्हणून आपण घेणार, पण त्यांचं कोअप्लिकंटला आपल्याला फायनान्शियल्सची गरज नाहीये. पण ज्या मेन आहेत बॉरोवर, ज्या स्त्री असतील, जी आई असेल, तिचे आपल्याला फायनान्शियल्स, आयदर बिझनेसमॅन असतील तर ITR आणि फायनान्शियल्स, आणि सॅलरीड असतील तर सॅलरी स्लिप्स प्लस ITR, अशा आपल्याला 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट. एवढं म्हणजे लोन बेसिकली लोन स्त्रीच्या नावावरती हवं. येस. आता याच्यात मी थोडंसं ऍड करते जे मला कळलं ते. सो जे जे ऐकणारे आपले सगळे सबस्क्रायबर्स आहेत चॅनलला, त्यांच्यासाठी की तुम्हाला बिझनेस अपग्रेडेशन करायचं असेल, काही नवीन मशिनरी अपग्रेड करायची आहे किंवा बिझनेस मध्ये काही इंटिरियर तुम्हाला करायचं असेल, कोणत्याही पर्सनल यूज साठी
ज्याचे प्रूफ्स ते आपल्याला प्रोव्हाइड करू शकतात. कन्झ्युमर ड्युरेबल साठी सुद्धा हे आपण देऊ शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी की एखादं म्हणजे आता घरात काही घ्यायचंही असेल, एखादी मोठी वस्तू घ्यायची असेल त्यासाठी चालू शकतं. एखादी बिझनेसमन असेल जिला मशिनरी घ्यायची असेल तर तेही आपण घेऊ शकतो. तुमच्या ह्या पार्लरच्या ज्या मशीन म्हणजे काही जे काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे लागतात त्यांनाही हे घेण्यासारखं आहे. डॉक्टर्स असतील तर त्यांनाही हे त्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स किंवा चेअर्स किंवा इक्विपमेंट्स असतात त्यासाठी जे जे 5 लाखापर्यंत आहे त्याच्यासाठी आपण देऊ शकतो. फक्त त्या रिगार्डिंग आपल्याला कोटेशन अथवा जे काही डॉक्युमेंट्स असतात एज्युकेशनसाठी असेल तर त्या कोर्स संदर्भात जर तुम्ही त्याच्यासाठी जे देतात त्यांना कोर्स रिलेटेड तर तेवढे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतात. कारण आपण पेमेंट करताना डिरेक्टली त्या अनुषंगाने करणार. आणि पेमेंट हे त्या जो खातेदार तुमच्याकडे अप्लाय करतो त्यांना मिळतं नाही, कारण तेच आहे ना, एंड युजर जे आहेत त्यांना आपण पेमेंट करणार. ज्या कारणासाठी तुम्ही लोन घेता, म्हणजे कोणी जर आमच्याकडे कोर्सला आलं तर ही अकॅडमीला पैसे तुम्ही पे करणार. येस, तुम्ही त्या कोर्स रिलेटेड त्यांना जे दिलेले असेल डॉक्युमेंट, जे तुम्ही ऑफर लेटर दिलेलं असेल त्यानुसार त्या अनुषंगाने आपण त्यांना पेमेंट अकॅडमीला डिरेक्टली करणार. आणि हे 100% आहे, कारण यात आपण मार्जिनही ठेवलेलं नाहीये. 5 लाखापर्यंत तुमचं जेवढं तुम्हाला लोन रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण तुमची केली. आणि काय हप्ता बसेल 5 वर्षासाठी जर कोणाला 5 लाख लोन घ्यायचं असलं तर? आता 11% त्यांना 5 लाखावरती ठीक आहे, आपण एक कॅल्क्युलेशन करून सांगा. आणि आता पुढची तुमची अजून एक दुसरी जी स्कीम आहे ती स्वयंसिद्धा लोन. दाखवा. ते स्वयंसिद्धा म्हणजे काय की याच्यात आता इतर प्रोडक्ट सुद्धा आपले बँकेचे आहेत. त्याच्यामध्ये एज्युकेशन लोन आलं, जे ऑफकोर्स यात पण आलं, पण यात 5 लाखाची लिमिट असल्या कारणाने पर्सनल लोन मध्ये आपण 5 लाखापर्यंत देऊ शकतो. पण जिथे 5 लाखाच्या पुढे जाऊन आहे तर तिथे एज्युकेशन लोन येतं, बिझनेस लोन येतं, डॉक्टर लोन येतं, शॉप लोन, मॉर्गेज लोन, सोलार पॅनल, असे काही जे म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आता पुढे जात आहेत किंवा त्या काम करतायत किंवा त्यांच्या गरजा आहेत त्या सर्वांसाठी सुद्धा ही स्वयंसिद्धा म्हणून जे लोन प्रोडक्ट काढलेलं आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. यात कसं की ह्या सगळ्यासाठी आपण जे लोन देणार आहोत या लोनसाठी जे बँकेचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तेच राहणार आहेत. फक्त यात ॲडिशनल स्त्रियांसाठी म्हणून आपण कन्सेशन दिलेला आहे, जो आपला प्रत्येक ह्या लोनसाठीचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे जो आपल्या बँकेने आता ठरवलेला आहे तो इतर बँकांपेक्षा तो तर कॉम्पिटिटिव्ह आहेच. आणि त्यात पुन्हा आपण स्त्रियांसाठी त्या रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये 0.25% कन्सेशन देतो आहोत. आणि साधारण इथे सॉरी टू ब्रेक यू, पण हे लोकांना थोडं कळायला स्टेप बाय स्टेप कळलं पाहिजे. बाहेर आता ह्याच्यावर काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे? आता सपोज तुम्ही जर घ्यायला गेलात तर आपल्याकडे आता स्त्रियांसाठी एज्युकेशन लोनसाठी 9.25% रेट ऑफ इंटरेस्ट आहे ऍव्हरेज, जो काय आपला आता बँक देते. तर त्यात आपल्याकडे जर ह्या म्हणजे स्त्रियांनी जर लोनसाठी अप्लाय केलं तर त्याला 0.25% अजून कन्सेशन मिळून तो आपल्याला 9% मिळणार आहे. ओके. त्याच पद्धतीने दुसराही कुठलं जे लोन असेल तिथे प्रत्येक लोनला जो काही रेट ऑफ इंटरेस्ट जो कॉम्पिटिटिव्हच आहे त्यात आपण 0.25%चं कन्सेशन देत आहोत. आणि प्लस इथेही प्रोसेसिंग फी जी भरावी लागणार आहे ती आपण 50% त्यातही डिस्काउंट. आणि ही ऑफर स्पेशली तुमची आता मार्चसाठी आहे, पण इतर वेळेला सुद्धा तुमचे हे सतत लोन्स चालू असतात? हो, चालू असतात. आणि कस्टमर्स आपल्याकडे एकदा आले की आपण कस्टमर्सच्या नीड्स ज्याप्रमाणे त्यांचे आपण त्यांना लागलेल्या गरजांसाठीचे जे काही लोन रिक्वायरमेंट असतील त्या आपण फॅसिलिटीज तर कस्टमरना देतोच आहोत. आणि बँकेचं आपल्या ते ब्रीदवाक्यच आहे की डोळे मिटून विश्वास ठेवण्यासारखी आपली बँक आहे. त्यामुळे एक्झॅक्टली, म्हणजे प्रायोरिटी सेक्टर आता ज्या काही आहेत वुमेन्स ज्या एंटरप्रिनर आहेत, ज्या बिझनेसमध्ये आहेत, ज्यांचे उद्यम सर्टिफिकेशन आहे, तर आता RBI गाईडलाईन्स प्रमाणे त्यांना सुद्धा चांगल्या ऑफर्स आहेत. आणि त्या प्रायोरिटी सेक्टर अंडर आपण मॅक्झिमम आता काम करत आहोत आणि आपले चांगली चांगली नवीन प्रोडक्ट पण येणार. थँक्यू. तर त्याप्रमाणे आपण नक्कीच याचा लाभ घ्यावा आणि आपल्या बँकेबरोबर असोसिएशन सुरू करावं असं मी सगळ्यांना आव्हान करून वन्स अगेन थँक्स टू कल्याणी मॅडम. सो हा व्हिडिओ बघणारे मार्च नंतर जरी बघणार असाल आणि तुम्हालाही गरज असेल तर काहीतरी एक 0.25%च्या फरकानेच तुमचं काम होणार आहे. पण मी आतापर्यंत अनेक बँकांना आणि अप्रोच झाले होते या स्टुडंट्स एज्युकेशन लोनसाठी,
तर इतकं प्रोएक्टिव्हली ना मी कुठले ऑफिसर्स येऊन माहिती देणं, चांगल्या प्रकारे गाईड करणं असं पाहिलं नव्हतं. तर आय रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट. काल आपण बोललो आणि तुम्ही आज लगेच आलात. तर जितक्या मोठ्या मोठ्या बँकांना मी अप्रोच केलं तर त्यांना तसं असं वाटतं आम्हाला की बहुतेक क्लायंटची गरज नाहीये. म्हणजे असं त्यांनी आम्हाला फील दिला. तर आम्ही एवढे त्यांना स्टुडंट्स देत होतो लोनसाठी. पण हा खूप व्हिडिओ मी माझ्या भरपूर मैत्रिणींपर्यंत पोचवीन ज्यांच्या इन्स्टिट्यूट्स आहेत, आणि डेफिनेटली जास्तीत जास्त स्टुडंट्सना किंवा महिलांना ह्याचा लाभ व्हावा हीच इच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.